ठाकरेंना भोगळा मिळाला आहे, तर भाजपला 12 जागा आहेत. शशांक जे आहेत त्यांना 12 जागेवरती यश आलेलं आहे. पण ठाकरे बंधूंना खातं खोलता आलं नाही. हे बघा, शशांक जे काय नाव तुम्ही घेतलेलं, मला जे काय कळलेलं त्यांचं वर्चस्व त्या पतपिढीमध्ये आहे असं आम्हाला कळतंय. त्यामुळे विजय हा काय भाजपचा झाला असं समजून चालणार नाही. तो विजय त्या संघटनेचा, त्या व्यक्तीचा तिथं झालेला आहे. आणि तिथं तसं बघितलं तर इलेक्शन हे क्लोज डोअर इलेक्शन असतं. खूप असं मोठं असतं, खूप सारे मतदार असतात असं नसतं. महानगरपालिका कर्मचारी कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल, आम्ही त्यांना 1.5-2 महिन्यापासून ज्या मॅडम जेवढं झालं 24 पासून पत्रव्यवहार चालू आहे. पत्रव्यवहाराचा उल्लेख न देता भेटी घेतल्या की आमच्या कर्मचाऱ्याच्या प्रलंबित मागण्या सोडवा, त्यात काही प्रत्युत्तर दिलं नाही. त्यानंतर आम्ही नाराज आम्हाला आंदोलनाची नोटीस द्यावी लागली. पण आंदोलन नोटीस दिल्यावरही त्यांना काही चर्चा केली. मग 14 तारखेला चर्चा केली, तर 14 तारखेला म्हणजे असे उडवाउडवीची उत्तर दिले. आमच्याकडे पैसे नाही, काही नाही आहे. मी बाजीराव सुखदेव भड, राहणार धामोडी तालुका एवढा येथील शेतकरी असून आम्ही बळीराजाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. बळीराजाची जरी संख्या कमी झाली तरी पण येत्या 22 तारखेला होणाऱ्या पोळ्याच्या सणाला आम्ही मोठ्या उत्सुकतेने सामोरे जात आहोत. कारण काल 2 दिवसापूर्वी जो पाऊस झाला त्याच्यामुळे आम्ही सुकावलोय आणि सुगीचे दिवस आम्हाला येण्याची शक्यता आहे. म्हणजे चांगल्यापैकी पाऊस झाला आणि बळीराजासाठी आम्ही गळ्यातले गंठण, शिंगांचे गोंडे, कासरे, माटोटी सर्व प्रकार लावण्यात येतात. आणि वीज अधिकारी त्यावेळी सांगतात की अदानीच्या मीटरमुळे, स्मार्ट मीटरमुळे बिल योग्य पद्धतीने येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ 86,000 ग्राहक या जिल्ह्यामध्ये आहेत. त्यातले 30,000पेक्षा जास्त ग्राहकांचे अदानीचे मीटर, स्मार्ट मीटर लावण्यात आलेले आहे. आणि या मीटरचं बिल दुपटीने तिपटीने जास्त आलेलं आहे. आणि म्हणून नाईलाजाने आम्ही स्पर्धा घेतली आहे की अदानीचं मीटरचं बिल कमी आलेलं दाखवा आणि 10,000 रुपये मिळवा. मला असं वाटतं की आता बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेली आहे. तरी काही भागात पाऊस अजूनही जोरात चालू आहे, काही भागात आजही रेड अलर्ट आहे. पण मला असं वाटतं आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भातले ज्या काही काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे, म्हणजे काही ठिकाणी NDRF, काही ठिकाणी SDRF तैनात करून ठेवणं हे देखील झालेलं आहे. जिथे इशारा पातळीच्या वर नद्या गेलेल्या आहेत त्या ठिकाणी विसर्ग वाढवून किंवा जी काही धरणं आहेत त्या धरणांवरनं त्याचं मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न